मुंबईवरनं माझ्या मैत्रिणीचा मला गेल्या आठवड्यात फोन आला हां. की सुनीता, आज मी जी तुला दिसते जिवंत, ती तुझ्यामुळे दिसते. तर मी म्हटलं, काय ग, काय झालं? तर मला म्हणले की मी काल झोपले होते आणि ज्या दिशेला नेहमी मी डोकं करते त्या दिशेला मी पाय केले हां. आणि डोकं दुसरीकडे केलं. एरवी मी तशी नाही झोपत. एरवी मी विरुद्ध दिशेला डोकं करून झोपते, कारण पंख्याचं वारं पाहिजे. आणि त्या दिवशी ती दुसऱ्या साईडला डोकं केलं आणि ती म्हणली, मला कधी सवय नाही पाय जवळ घेऊन झोपायची, पण मी ते केलं. आणि तासाभरांनी 9 फुटावरनं पंखा खाली पडला. बापरे. आणि त्या दोघांनाही काहीही झालं नाही, खरोच पण नाही आली. तर ती म्हणली, मी उठले आणि तिच्या मिस्टरांना म्हणले, हे मला सुनीताने शिकवलं, रोज एक नमस्कार. तो नमस्कार तो स्वामींनी असा ठेवला नाही, तो मला वाचवलं. नाहीतर 9 फुटावरनं फिरता पंखा खालती पडणं काही झालं असतं. खरं कसं आहे, तर हा एक नमस्कार तुम्ही करा, तुमची श्रद्धा वाढवतो. कारण नाहीये काही, पण तुम्ही नमस्कार करा, तुमची श्रद्धा वाढते, पॉझिटिव्हिटी येते. तिथे तुम्हाला एक प्रकारचं शांतता मिळते. तुमची बौद्धिक शांतता आणि आत्मिक शांतता ही जेव्हा एकत्र होते तेव्हा तुमच्याकडनं चांगली कामं होतात, चांगले निर्णय घेतले जातात. त्याच्यासाठी तो एक नमस्कार असला पाहिजे. म्हणजे अगदी 2 वर्षाच्या मुलालाही सांगावं. मी माझ्याकडे येणाऱ्या जे काय स्वामींच्या कृपेने ज्यांना झाली लहान बाळं, त्यांना सगळ्यांना सांगते की तुमच्या मुलाला रोज नमस्कार करायला शिकवा. आत्ता तर त्याला काहीच कारण नाहीये, त्याचे 20 वर्षापर्यंतचे नमस्कार स्वामी परत कधी देतील ते सांगता येणार नाही.